विद्यार्थी मित्रांनो, MHPCM-CETचा एक्झॅक्ट फुल सिलेबस काय आहे? 11चे किती टॉपिक येतात? 12चे किती टॉपिक येतात? हे आपण कसं आयडेंटिफाय करायचं? तर आजच्या लेक्चरमध्ये मी तुम्हाला सर्व गोष्टी डिटेलमध्ये सांगणार आहे. 11चे कोणते-कोणते टॉपिक तुम्हाला कव्हर करावे लागतील आणि 12चे किती टॉपिक कव्हर करावे लागतील. त्यासोबतच पर्सेंटेज सांगणार आहे की 11चा किती आहे, 12चा किती आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, मी धरती तुमची एज्युकेटर ग्लोबल ऑनलाईन या युट्यूब चॅनलवरती तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. आजच्या लेक्चरमध्ये आपण पीसीएम सीईटीचा फुल सिलेबस पाहणार आहोत डिटेलमध्ये आणि त्यासोबतच पीसीएम सीईटी 2026 या एक्झामची तयारी कुठून करायची, कशी करायची याचं कम्प्लीट गायडन्स देखील पाहणार आहोत. चला तर आता पाहूयात. आता विद्यार्थी मित्रांनो, 11th आणि 12th या दोन्ही वर्षांचा सिलेबस आपल्याला असतो. तर 11चा 20% सिलेबस आपल्याला पीसीएम सीईटी मध्ये येतो, तर 12चा 80% सिलेबस एक्झाम मध्ये येतो. आता कोणते कोणते ते टॉपिक्स आहेत चला तर पाहूयात. आता 11चे पाहूयात. मॅथमॅटिक्स सब्जेक्टसाठी ट्रिग्नोमेट्रिक, स्ट्रेट लाईन, सर्कल, मेजर ऑफ डिस्पर्शन, कॉम्प्लेक्स नंबर्स, सेट्स, परम्युटेशन, कॉम्बिनेशन हे टॉपिक्स येतील. तुम्ही जर फिजिक्स सब्जेक्टचं पाहिलं तर मोशन इन अ प्लेन, लॉज ऑफ मोशन, ग्रॅव्हिटेशनल, थर्मल प्रॉपर्टीज ऑफ मॅटर, साऊंड वगैरे हे सगळे टॉपिक्स येतील. मी तुम्हाला इथे दिले, स्क्रीनशॉट काढून घ्या म्हणजे त्याचा प्रूफ आणि त्या असेल आणि त्या वेनी तुम्हाला म्हणजे एक एक टॉपिक कव्हर करत पुढे जाता येईल. आता विद्यार्थी मित्रांनो, केमिस्ट्रीचं पाहूयात. केमिस्ट्रीचं कोणतं येईल? सम बेसिक कन्सेप्ट ऑफ केमिस्ट्री, स्ट्रक्चर ऑफ ॲटम, केमिकल बॉन्डिंग, रेडॉक्स रिॲक्शन्स, एलिमेंट्स ऑफ ग्रुप 1 and 2, स्टेट्स ऑफ मॅटर, ऍब्सॉर्प्शन, कोलाइड्स हे सगळे असतील केमिस्ट्रीमधून टॉपिक. आता आपल्याला माहिती पीसीएम सीईटी यामध्ये सब्जेक्ट डिवाइड केलेत. पी फॉर फिजिक्स, सी फॉर केमिस्ट्री अँड एम फॉर मॅथमॅटिक्स. अशा फक्त 3 सेक्शन वरती ही कम्प्लीट एक्झाम असते. पीसीएम सीईटी थ्रू तुम्हाला इंजिनिअरिंगला ऍडमिशन घेता येतं, बीटेक या डिग्री करता येतात. आता विद्यार्थी मित्रांनो पाहूयात, हे झाला 11चा सिलेबस. 12च्या सिलेबस मध्ये काय येतं? तर फर्स्ट म्हणजे मॅथमॅटिक्स असतो. तर मॅथमॅटिक्स मध्ये कोणते कोणते टॉपिक तुम्हाला कव्हर करावे लागतील? तर पेअर ऑफ स्ट्रेट लाईन्स, ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स, mathematical logic, matrices, differentiation, circle, conics and vectors, line and plane, linear programming प्रॉब्लेम्स, बायनोमियल डिस्पर्शन, 3D ज्योमेट्री, डिफरन्शियल इक्वेशन्स हे सगळे तुम्हाला टॉपिक्स कव्हर करावे लागतील फॉर मॅथमॅटिक्स. ओके. आता विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. मी तुम्हाला फिजिक्स आणि केमिस्ट्रीचे टॉपिक डिटेलमध्ये सांगेलच. आता विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर कुठल्याही अजून एखाद्या गोष्टीबद्दल म्हणजे कॉलेजबद्दल इन्फॉर्मेशन पाहिजे असेल किंवा कुठल्या एक्झाम बद्दल, रजिस्ट्रेशन बद्दल या कुठल्याही गोष्टीचे जर तुम्हाला डाऊट असतील, शंका असतील तर तुम्ही मला कमेंट थ्रू विचारू शकता. किंवा एखाद्या नवीन सब्जेक्ट वरती तुम्हाला जर व्हिडिओ पाहिजे असेल तर तसं तुम्ही मला कमेंट करून सांगा. मी त्यावरती नक्कीच व्हिडिओ अपलोड करेल. पण व्हिडिओ अपलोड केल्यानंतर त्याचं नोटिफिकेशन येण्यासाठी तुम्हाला सबस्क्राईब मात्र करावं लागेल. ओके, तेवढं करून ठेवा म्हणजे त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेच येईल. नेक्स्ट सब्जेक्ट पाहूयात. फिजिक्स. फिजिक्स मध्ये कोणते कोणते टॉपिक्स येतील? ऑसिलेशन, सर्क्युलर मोशन, ग्रॅव्हिटेशनल, इलास्टिसिटी, ॲटम्स, मॉलिक्युल्स अँड न्यूक्लियाय, करंट, इलेक्ट्रिसिटी, वेव्ह, स्टेशनरी वेव्स, मॅग्नेटिझम हे सगळे तुम्हाला फिजिक्स मधले टॉपिक्स कव्हर करावे लागतील. ओके. याचा प्रत्येक टॉपिकचं वेटेज वेगवेगळं आहे. जर तुम्हाला प्रत्येक टॉपिक वाईज वेटेज पाहिजे असेल तर मला कमेंट करून सांगा. मी त्यावरती देखील नवीन व्हिडिओ तयार करेन. म्हणजे टॉपिक वाईज वेटेज सांगेल की किती प्रश्न येतात किंवा किती पर्सेंट विचारलं जातं. ओके. नेक्स्ट सब्जेक्ट, नेक्स्ट सेक्शन असतो तो म्हणजे केमिस्ट्री. यामधलं 12th मधले कोणते कोणते येतात? केमिस्ट्री इन एव्हरीडे लाईफ, जनरल प्रिन्सिपल्स अँड प्रोसेस ऑफ आयसोलेशन ऑफ एलिमेंट्स, इलेक्ट्रोकेमिस्ट्री, chemical kinetics, coordination compounds, aldehydes, ketones and carboxylic acids, P block elements Z and F block, halogen, organic compounds, solid state हे सगळे तुम्हाला टॉपिक्स करावे लागतील इन डिटेल. समजलं? आता विद्यार्थी मित्रांनो, मी जो सिलेबस सांगते ती पीसीएम सीईटीचा आहे. आता विद्यार्थी मित्रांनो, पीसीएम सीईटी आणि जेडब्ल्यू बऱ्याच विद्यार्थ्यांना वाटतो की सिलेबस एकच आहे, पण असं नाहीये. दोन्ही एक्झामचा सिलेबस वेगळा आहे. त्यासाठी तुम्हाला प्रिपरेशन देखील वेगवेगळं करावं लागेल. आता विद्यार्थी मित्रांनो, आपण सगळं सिलेबस डिस्कस केलाय, पण हा सिलेबस संपवायचा कसा?
संपवणं हा सगळ्यात मोठा आपल्याकडे टास्क असणार आहे. लवकरात लवकर संपवावं लागेल. त्यानंतर क्वेश्चन्सची प्रॅक्टिस करायची असते. बऱ्याच साऱ्या गोष्टी असतात. आणि जर तुम्ही या एक्झाम मध्ये टॉप केलं तर तुम्हाला टॉप मोस्ट इंजिनिअरिंग कॉलेजेसमध्ये ऍडमिशन मिळतं. तर टॉप कसं करायचं, तर त्यासाठी आपल्याकडे तुमच्यासाठी कम्प्लीट कोर्स आहे, ज्याची बॅच सुरू होती येत्या 1 तारखेपासून. यामध्ये तुम्हाला फुल सिलेबस लाईव्ह व्हिडिओ लेक्चर्स मिळतील, रेकॉर्डेड लेक्चर्स, फुल सिलेबस प्लस चॅप्टर वाईज दोन्ही पण. आपल्याकडे टेस्ट सिरीज अवेलेबल असतील, 2000 प्लस एमसी क्वेश्चन बँक असेल, फुल सिलेबस नोट्स देखील असतील. पहा विद्यार्थी मित्रांनो, हे सर्व गोष्टी तुम्हाला मिळणार आहेत आणि ते पण फक्त एका कोर्समध्ये. आता पीसीएम सीईटीचा तुम्ही जर कोर्स बाय केला तर आता याची प्राइस असेल पूर्ण वर्षभराची. विचार करा, तुमची एक्झाम होईपर्यंत, तुम्हाला कॉलेज भेटेपर्यंत आम्ही तुमच्या सोबत असो. असं कुठलीही इन्स्टिट्यूट किंवा कुठलाही कोर्स तुम्हाला म्हणत नाही की आम्ही तुमच्या कॉलेज पर्यंत, तुम्हाला कॉलेज भेटेपर्यंत सोबत असो. पण आपण, आपली टीम तुमच्यासोबत नेहमी सोबत असणार आहे तुमच्या कॉलेज पर्यंत. सो तुम्ही हा कोर्स नक्की जॉईन करा. आता तुम्हाला पीसीएम सीईटी सोबत जर जेडबलई, नर्सिंग सीईटी, पीसीबी सीईटी, नीट या एक्झामला देखील टार्गेट करायचं असेल तर त्याची देखील बॅच 1 तारखेपासून सुरू होते. आणि जर तुम्हाला या 5ही एक्झामला टार्गेट करायचं असेल तर त्याची प्राइस असेल फक्त 10,000 रुपये. पहा विद्यार्थी मित्रांनो, विचार करा, तुम्हाला या 5ही एक्झामला देखील टार्गेट करता येतं आणि ते पण फक्त 10,000 रुपयामध्ये. त्यामध्ये देखील हे सगळ्या फॅसिलिटीज अवेलेबल आहेत. आणि सिंगल कुठलाही यातला कोर्स बाय करायचा असेल, मग तो पीसीएम सीईटी असो का जेडबलई एक्झाम का पीसीबी सीईटी का नर्सिंग का नीट, या कुठलाही एक कोर्स बाय करायचा असेल तर त्याची प्राइस असेल सिंगल कोर्सची 5,000 रुपये. आता विद्यार्थी मित्रांनो, आमची गॅरंटी, जर तुम्ही हा कोर्स जॉईन केला तर तुम्हाला 95+पर्सेंटाईल नक्कीच पडतील प्रत्येक एक्झाम मध्ये. आता कोर्स जॉईन करायचा असेल तर दिलेल्या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता किंवा प्ले स्टोर वरती जाऊन ग्लोबल ऑनलाईन सर्च करा, डाउनलोड करा. त्यानंतर ऍप्लिकेशन ओपन करा. ऍप्लिकेशन ओपन केल्यानंतर नाव आणि नंबर एंटर केल्यानंतर तुम्हाला असा इंटरफेस समोर येईल. इंटरफेसच्या पहा डाउनलोड साईडला स्टोअरचा आयकॉन असेल, त्यावरती क्लिक करा. त्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला कोर्सेसचं पेज दिसेल. कोर्सेसच्या पेजच्या सर्च बॉक्समध्ये तुमच्या कोर्सचं नाव टाईप करा. खाली कोर्स येईल, तो कोर्स ओपन करा आणि एनरोल करा. त्यानंतर कोर्सेसच्या सगळ्या गोष्टी तुम्हाला ऍक्सेस होतील. आता कोर्स जॉईन करण्यासाठी किंवा कुठल्याही प्रकारचे डाऊट्स आले तर तुम्ही दिलेल्या नंबरवरती डेफिनेटली कॉल करू शकता. कुठल्याही टाइमला करा आणि लवकरात लवकर ही बॅच जॉईन करा. आता 1 तारखेपासून सुरू होती, सो सीट्स देखील लिमिटेड आहेत. तर लवकरात लवकर जॉईन करा. आता विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आपला व्हिडिओ इथेच थांबूया. थँक्यू. हॅव अ नाईस डे. बाय बाय.